प्रायोजक राम बंधू जलजिरा। ठाकरे सेनेच्या एकतर्फी वागण्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी प्रचंड नाराज। शरद पवारांच्या पक्षासोबत चर्चा करून 10 मतं मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न। पवारांकडे राज्यसभा आणि बारामतीची परतफेड मागणार। उद्धव ठाकरेंच्या ऐवजी शिवसेना उबाठाकडून अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी। आदित्य ठाकरेंकडून घोषणा, तर दानवे उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, संजय राऊतांची माहिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकीचं नाव आघाडीवर, तर सुरेखा ठाकरे, राजेंद्र जैन, आनंद परांजपे, अभिषेक बोलींच्या नावावरही खलबतं। आज रात्री निर्णय होण्याची शक्यता। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय। मोर्चे काढणाऱ्यांना 2023 साली काय झालं होतं हे विचारायला हवं। महिला आरक्षणाच्या विधेयकावरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। कोल्हापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन। अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमारांच्या नेतृत्वात एसआयटी करणार चौकशी। छत्रपती संभाजीनगर विमानतळाजवळ भीषण आग। एक्झिट गेट जवळ शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान। 142 मतदारसंघात तब्बल 91% मतदान झाल्याची माहिती। उत्तर 24 परगण्यात भाजप टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा। न्यूज 18 मराठीच्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यात भाजपची सरशी। तमिळनाडूत होणार सत्तांतर। केरळमध्ये यूडीएफची बाजी, तर आसाममध्ये पुन्हा येणार भाजप सरकार। बंगळुरूमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार। अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू, तर 2 जण जखमी। आणि दाऊदचा हस्तक सलीम डोलाला आज मुंबईत आणलं। सलीम डोलाला तुर्कस्तानमधून केली होती अटक। विमानतळावरून थेट एनसीबीच्या कार्यालयात नेलं। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या अखेरचा दिवस आहे। संख्याबळानुसार महाविकास आघाडी विधान परिषदेवर एक उमेदवार निवडून आणू शकतं, तर नेमक्या याच मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं घडलं असं की ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंचं नाव विधान परिषदेसाठी स्वतः आदित्य ठाकरेंनी जाहीर केलंय। दानवेंच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात नाराजी बोलून दाखवली। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेनं आम्हाला कल्पना दिली नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय, तर हर्षवर्धन सपकाळांनी विधान परिषदेत उमेदवार देणार असल्याचं म्हटलंय। सूत्रांच्या माहितीनुसार ते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा करणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानं आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जातंय। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। दरम्यान आदित्य ठाकरेंनी घोषणा केल्यानंतर दानवेंच्या नावाबाबत आम्हाला कोणतीही कल्पना दिली नव्हती असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आज जे शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जे उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। कन्सेन्ससने ही उमेदवारी झालेली नाही, ही माझी माहिती आहे आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल। दरम्यान या संदर्भात दिल्लीतील काँग्रेस हायकमांडशी चर्चा झाल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय। दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय। जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले। सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं।
उद्धव साहेबांचा आग्रह होता, नाही मी उमेदवार देईन, त्याला तुम्ही पाठिंबा द्या, महाविकास आघाडी म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार. आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्षसुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत. मला असं वाटतं आमच्याकडे 49 मतं आहेत. आमचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादीचे 10, सपाचे 2, कम्युनिस्टांचे 1, असे एवढे 49 मतदार आमच्याकडे. पण काँग्रेस उमेदवार देणार असं काँग्रेसने सांगितलं स्पष्ट. मी महाविकास आघाडीचा उमेदवार, एवढं मला माहिती आहे. पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष देखील आणि प्रमुख पक्ष आहे. मग महाविकास आघाडीत काँग्रेस पण आहे ना. मग काँग्रेसची चर्चा झाली आहे की नाही तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे? ते मला मान्य उद्धवजींना तुम्ही विचारा. सगळ्यांची चर्चा कोणच महाविकास संजय राऊत साहेबांनी काय घोषणा केली, अंबादासने महाविकास आघाडीचे उमेदवार, याचा अर्थ काँग्रेसशी बोलले. दरम्यान अंबादास दानवे यांना परस्पर उमेदवारी दिल्यानं काँग्रेस ठाकरेंवर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काँग्रेस विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देणार असून राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा दिला होता. आता पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे अशी भावना काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एकीकडे विधान परिषदेवर उमेदवार म्हणून अंबादास दानवेंच्या नावाची घोषणा झाली, पण त्यानंतर सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधलंय. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना ओवाळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान असं कॅप्शन दिलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाकडून अंधारेंच्या नावाचीही चर्चा असल्यामुळे त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय. आज जे मोर्चे काढतायत त्यांना विचारा की बघ 2023ला काय झालं होतं, असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. तर पत्रकार 4 गोष्टी राज ठाकरेला सुनावतात. मारणं हा काय उपाय आहे का, मग काय लिहिणं उपाय आहे का, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. त्याचबरोबर आधी मी हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का. बरं, मग काय लिहिणं उपाय आहे, हे लिहून ऐकणार आहेत. मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो, नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही. आत्ता साधी जी गोष्ट आहे, आपण आता डिलिमिटेशनचा आत्ता विषय निघाला होता, बरोबर आहे, आणि मग तो नेला कुठे की महिला आरक्षणाला बघा सगळ्यांनी कसा विरोध केला. महिला आरक्षण तर 2023 साली झालंय. 33% महिलांना आरक्षण द्यायचं हे बिल पास झालेलं आहे 23 सालीच. आता महिला आरक्षण आलं कुठून, परंतु ते ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं वर्तमानपत्रातनं चॅनलमधनं एकदा आलं, दुसऱ्यांदा आलं. हे जे मोर्चे काढत होते, या मोर्चे काढणाऱ्या जी लोक होती त्यांना मला असं वाटतं पत्रकारांनी विचारायला पाहिजे होतं 2023 साली काय झालं, मग तुम्ही आता मोर्चा का काढतात. वळूयात पुढच्या बातमीकडे. विधान परिषदेसाठी एकीकडे मवियात गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे. एनसीपीकडून थोड्याच वेळात नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान जिशान यांच्यासोबत आणखी काही नावांवर चर्चा सुरू आहे. यात सुरेखा ठाकरे, राजेंद्र जैन, आनंद परांजपे, अभिषेक बोले यांच्या नावाचीही चर्चा आहे. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत पत्रकार परिषद घेत बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या प्रकरणी मुद्द्यांवर आधारित युती करण्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही
बच्चू कडूंच्या प्रहारची युती मुद्द्यांवर आधारित असेल असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय. दिव्यांगांसाठी आणि शेतमजुरांसाठी शिंदेंसोबत जाण्यास काय हरकत आहे असं कडू म्हणाले. शिवसेना ही आपल्या मातीतली संघटना आहे. शिंदेंचा निरोप आल्यास नक्की चर्चा करू अशी भूमिका कडूंनी स्पष्ट केली आहे. तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या की यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे, त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढेच, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचा प्रस्तावसुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. माझ्या आणि त्यांच्या चर्चेमध्ये मी जी पत्रकार परिषद बघितली त्याच्यामध्ये विधान परिषदेच्या बाबतीमध्ये उदय सामंतबरोबर मी चर्चा केली असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. त्यांची आणि माझी फोनवर चर्चा झाली. मी काय सांगतो की माननीय बच्चूभाऊ कडू हे माझे मित्र आहेत. विधिमंडळात त्यांनी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मित्र म्हणून नुसत्या चर्चा होतात, परंतु ती चर्चा ही आमच्या दोघांमधलीच होती. ती चर्चा शिंदेसाहेबांबरोबर जर झाली असती तर ठीक आहे, पण ती शिंदेसाहेबांबरोबर चर्चा झालेली नाही. सर्वसामान्य शिवसैनिक, शिवसेना संघटना वाढवणारा कार्यकर्ता किंवा शिवसेनेला पुढे नेणारी एखादी व्यक्ती जी त्यांच्या डोक्यामध्ये आहे, अशी व्यक्ती विधान परिषदेवर जाईल. कोणी वशीला मारून किंवा हा माझा नातेवाईक, तो माझा नातेवाईक, अशा पद्धतीनं कोणी जर एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलं तर एकनाथ शिंदे साहेब त्यांना उभंही करत नाही. हा एकनाथ शिंदे साहेबांचा गेल्या अनेक वर्षाचा, म्हणजे मी तर 30-32 वर्ष त्यांच्यासोबत आहे, इतिहास आहे. त्यामुळे चांगली व्यक्ती जी पक्ष संघटना वाढवेल, ते सर्वसामान्य जनतेला न्याय देईल, जो महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला न्याय देईल, त्या व्यक्तीची नेमणूक ते करतील याची मला खात्री आहे. पाहुयात पुढची बातमी. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागलाय. सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केलाय. स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर, तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मतं मागितली होती. यात अखेर गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुखांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. मागच्या वेळी 9 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आरोप कुणी काय केले मला माहित नाही. मी पहिल्या दिवशी पण सांगत होतो, माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे. त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे. कोण कुठं लय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्यासोबत होती. मी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो. जे अण्णांना त्याग केलेला आहे गावासाठी, तर राहिलेले 18 महिने त्यांच्याच नावाखाली ही ग्रामपंचायत चालावी असं माझं मनोमन मत होतं. परंतु तसं न होता हे का झालं, कशामुळे झालं, त्याचं कारण समोर आहे की 16 महिन्यापासून मागचा जो न्यायालयीन लढा आहे, रस्त्यावरची लढाई आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त कुटुंबाचा सगळ्यांचा वेळ गेल्यामुळे गावकऱ्यांसोबत जे काही रोजचे देवाणघेवाण होते, रोजचे संबंध होते, ते कुठंतरी त्याला दुरावा निर्माण झाला आणि त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला झाला आणि आमचा पराभव झाला. दरम्यान मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख विजयी झाले असून त्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव केला. स्वरूपानंद देशमुखांनी संतोष देशमुख यांच्या आईची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुखांच्या आईने विजयी जल्लोषावर नाराजी व्यक्त केली. शेवट पोस्टर तुम्हाला कुठंच मी विजय पडणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो.